पुण्यातून एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। पुण्यामध्ये राज्य दहशतवादी विरोधी पथक आणि आयबीनं मोठी कारवाई केलेली आहे। एटीएस आणि आयबीच्या या कारवाईमध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज उद्ध्वस्त करण्यात आलंय। कोंढव्यातील मिठानगर भागातील एमए कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये हे टेलिफोन एक्सचेंज सुरू होतं। या प्रकरणी एका संशयिताला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। तसंच लॅपटॉप, हजारो सिम कार्ड, टेना साहित्य हे सगळं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। पाहूयात एमए कॉम्प्लेक्सच्या बाहेरून घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटीएस आणि आयबीनं पुण्यातल्या कोंढव्यातील मिठानगर भागात मोठी कारवाई केलेली आहे। एक बनावट टेलिफोन एक्सचेंज एटीएसनं उघडकीस आणलेलं आहे आणि ते उद्ध्वस्त केलेलं आहे। कोंढव्यातल्या मिठानगर मधील एमए कॉम्प्लेक्स याच इमारतीमध्ये हे बनावट टेलिफोन एक्सचेंज सुरू होतं आणि या ठिकाणाहून भारतात जे आंतरराष्ट्रीय कॉल येत होते ते या एक्सचेंज मधून डायव्हर्ट केले जायचे। भारतातील तपास यंत्रणांना त्याचा ट्रेस लागू नये, शोध लागू नये, यामुळे ते दुसऱ्या नंबरवरती या एक्सचेंज मधून हे कॉल डायव्हर्ट केले जात होते। या प्रकरणी नौशाद अहमद सिद्दीकी या युवकाला एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे। त्याकडील पुढील चौकशी सुरू आहे। या एक्सचेंज मधून जवळपास 4000 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, अँटेना आणि हे एक्सचेंज चालवण्यासाठीचं इतर मोठ्या प्रमाणावर साहित्य एटीएसनं ताब्यात घेतलेलं आहे। नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, पुणे।